मित्रांनो, मी तुम्हाला आता गार्डन कसं बनवायचं ते शिकवतो. तुम्हाला माहिती आहे गार्डन म्हणजे काय, की हिरवे हिरवे शेत आणि हिरवी हिरवी गालीचे आणि त्याच्यावरती हिंडणारे निळे पिवळे रंगीबेरंगी पक्षी, त्याच्यात फुलपाखरं पोपट सगळेच, आणि याच्यामध्ये गार्डन. गार्डन म्हणजे काय, गार्डन म्हणजे वनस्पती. पाऊस पडला, खूप मोठा पाऊस पडला की मग झाडं उगवायला लागतात. हे बघा, या इकडे आता तुम्हाला मी दाखव आहे, हे शेत सध्या वाळलेलं आहे. आता पाऊस आल्यानंतर मग त्याच्यात गार्डनसारखं हे तयार होईल. हे बघा, हे पेरूचं झाड आहे. हे कसं वाढलंय, कसं वाढलंय, हे किती मोठं झालंय बघा. आता तुम्हाला अजून दाखवतो मी. हे इथे सीताफळाचं झाड आहे. हे सीताफळाचं झाड आहे आणि ह्या ठिकाणी एक कर्दळीचं झाड आहे. त्याला फुलं येतात, लाल लाल फुलं, देवाला खूप आवडतात. आणि तुम्हाला सांगतो, ते झाड दिसते आता ते खूप मोठं होईल. हे किती मोठं होईल माहिती आहे, त्या नारळाच्या झाडासारखं मोठं होईल. हे एक नारळाचं झाड आहे. चला अजून दाखवतो तुम्हाला मी. या इकडं वाढ केलेला आहे. याच्यामध्ये आपण समजा गावाला जायचं असलं, याच्यामध्ये पाणी भरून ठेवायचं, याच्यात माती टाकायची आणि झाड लावून द्यायचं. आणि याच्यामध्ये पाणी काढायचं असलं की इथून सोडून द्यायचं, आणि पाणी टाकायचं असलं की इथून टाकायचं. चलो, हां, चला 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 तिकडे चला. आता तुम्हाला मी एक मोठं दाखवतो झाडं. हां, या इकडे, या इकडे. हे बघा, या ठिकाणी हे झाड आहे. हे पांढऱ्या फुलाचं झाड आहे बरं का. याला हे फुलं आहे ना, हे खूप देवाला लागतात. आणि देवाला आम्ही या पाऊस झाल्यानंतर हे खूप मोठं झाड होईल आणि मग तुम्हाला याला फुलं येतील. या इकडे. हे बघा, हे चाफ्याचं झाड आहे. हे चाफ्याचं झाड आहे. हे कर्दळीचं झाड आहे. हे पण कर्दळीचं झाड आहे. आणि हे बघितलं का, हे काय आहे, हा मनी प्लॅन्ट आहे. हा मनी प्लॅन्ट वाढायला लागलेला आहे. हा आता असा 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 करू, असा इथं पूर्ण झाडावर जाईल. आणि हे जे चाफ्याचं झाड आहे ना, या चाफ्याच्या झाडाला आता काही दिवसांनी खूप मोठे मोठे फुलं येतील. हे बघा, आता मला इथून बघा तुम्ही, मला तिकडून मला तिकडून फोटो काढा. आता हे बघा, मला हे खूप आवडतं. मला हे झाडं खूप आवडतात. मला हे फुलं खूप आवडतात. आणि मला मुलं आणि फुलं मला सगळीच आवडतात. आणि म्हणूनच आम्ही आता तुम्हाला सगळ्यात मेन गोष्ट दाखवणार आहे, आणि ती म्हणजे तुळस. ही एक अशी वस्तू आहे, ही तुळस ही देव आहे. ही कृष्णाची तुळस आहे. याचं राधा श्याम म्हणजे कृष्ण आणि राधा. आणि हे त्यांचं आपण ज्यावेळेस लग्न लावतो त्यावेळेस तुळशीचं लग्न ज्याला म्हणतात, हे या ठिकाणी असते. हे तुळशी वृंदावन आहे. समजलं? चला या. आता तुम्ही बघितलं, ही जी झाडं आहेत, हे इथं उंच झाड, हे झाडं सगळे चांगले वाढतात. कशामुळे वाढतात, की यांना काय करावं लागतं, पाणी द्यावं लागतं, खत द्यावं लागतं. आणि मग त्याच्यामध्ये काय काय असतं, शेणखत, त्याच्यानंतर गोमूत्राचं खत, त्याच्यानंतर साधं पाणी, पावसाचं पाणी, आणि याच्यामध्ये अजून युरिया, शेणखत, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे रासायनिक खतं हे टाकून आपण झाडं वाढवतो. पण रासायनिक खतापेक्षा याच्यामध्ये जर फक्त ऑर्गॅनिक म्हणजे शेणखत आणि साधं खत जर टाकलं तर ते झाडं खूप चांगले येतात. आणि मग त्याच्यापासून आपण टमाटे, वांगे, कांदे सगळे काही फळं आणि भाजीपाला उत्पादन करू शकतो. मित्रांनो, कसा वाटला आमचा आजचा व्हिडिओ? मस्तपैकी. चला